आमच्या ज्या मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या यातली एकही आता आम्ही ऐकून घेणार नाही, झाली नाही म्हणून महामंडळाचे परतावे सगळे थांबले. हे सगळे परतावे ताबडतोबीनं वाटप केले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या बांधवांचे व्हॅलिडिटी सगळे द्यायचे तातडीने 30 मेच्या आत सांगा. हे मुख्यमंत्री साहेबांचं काम. उपसमिती काही कामाची नाही. उपसमिती मराठ्यात भांडलावी. उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूस मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही. ते ह्या पदावरीचं पाणी नाही देत, त्या पदावर देऊन टाकले. त्यांना कामच नाहीये. त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन. उपसमिती कशासाठी असती? गोरगरीब मराठ्यांना अडचणी आल्या ते सोडून मराठा नाव दिलं तिला, मराठ्यांच्या समस्या सोडायचं काम करायचं. उपसमिती कारखान्याचं गाळा किती झालं बघती, साखरेचे पोते मोकळे किती बघती, रथयात्रा काढती कोणती घालून उपसमिती. या पदावर त्या पदावर गेली इंदोरच्या. तिकडचं पाणी ह्या हिचं तांदळ हिचं होतं ते तिकडे नेलं. इथं आमच्या अंतिम पंचायत आमचं पाणी तिकडे घेऊन गेली उपसमिती. वा रे उपसमिती. उपसमिती एकही काम करत नाही. उपसमिती आल्यापासून अधिकाऱ्याला काय करावं कळा. यांचा धाक पाहिजे अधिकाऱ्यांवर, धाकच नाही. आमचे रोगले धाक कसा लागतो बघा तुम्ही, धाकच नाही. आता हे गॅजेट नुसार नोंद नाही आहे, याची नोंद निघाली नाही. हे लय भयानक लफड्या. विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब ध्यानात घ्या, म्हणून मी मराठ्यांसाठी तळतळतो. या माणसाचे कदम नावाचा माणूस आहे, त्यांची वंशवळ इथं आहे. सख्य चुलत भाऊ कोण? नारायण कदम आणि साहेबराव कदम. पण याची सक्का चुलत भाऊ. यांचं म्हणणं काय माहितीये का? नारायणच्या खालीच पाहिजे तू, नारायणच्या वरून जाणार नाही, नारायणच्या खालून पाहिजे. चुलत भाऊ आहे ना, रक्ताचं नातं नाही का? ते रक्ताचं नातं नाही, नाही नोंदी. इतके वाटवे ह्या काळात चालले त्यांच्या. काय लिहितोय अधिकारी? हे सख्य चुलत भाऊ आहे. स्थानिक चौकशी आवा सख्य चुलत भाऊ बघा. पण इथे लाभार्थी पोळीतला अधिकारी आहे, तिघ जण आहेत ना ते. त्यांनी काय लिहिलंय पुढे नाही आणखीन एक पान होतं ना, काय लिहिलं लाभार्थी पोळीच्या अधिकाऱ्यांनी? यांनी लिहिलं सख्य चुलत भाऊ. यांनी लिहिलं बघा, आडनाव बी तसलंच. आडनाव नाही सांगत, कारण आपल्या नीच लोकांचं नावच नाही घ्यायचं आम्हाला. त्यांनी इथं लिहून दिलं. याला प्रमाणपत्र देण्यात एवढे लिहिलंय याच्यावर. आणि इथं ते सख्य चुलत भाऊ आहेत, त्यांचाच एक अधिकारी लिहितो. वारे फडणवीस साहेब आणि उपसमिती विखे साहेब, हे काम आहे तुमचं. अरे रक्तातल्या देणार ना, अरे त्याच्या चुलत्याला तर द्या. काय म्हणते अधिकारी? महसूल पुरावा द्या. नोंद सापडली त्याची जन्म मृत्यूमध्ये, मेलेल्याच्या नोंद सापडल्या, मेलेल्याच्या नोंद सापडल्या, मेलेल्याच्या वावरच नाही. हा समजा आता मला वावर नाही, मग नोंद कुणबी म्हणून सापडली, वावरच नाही म्हणून नाही द्यायचं. काय पाप केलं मी?
येऊन सापडली, त्याच्या जन्माच्या दाखल्या सापडली, त्याच्या रजिस्टरीवर सापडली, त्याची सरपंच सापडली, त्याने एखादा बैल घेतला मजुरी करतो म्हणून त्याच्यात सापडले बैलाच्या दाखल्या. काय अडचणी तुम्हाला? वावर कशाला पाहिजे?